हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी सावजी स्पेशल सुंदरीची भाजी। तर त्यासाठी आपल्याला खडे मसाले सगळ्यात आधी घ्यायचे आहे आणि खोबरं आणि कांदा इथे भाजून घेतलेला आहे। खडे मसाल्यामध्ये सगळे शेंगदाणे, चक्री फूल, भेंडी विलायची, 2-3 हिरव्या विलायची आणि तमालपत्र, धने, जिरे, 2-3 लवंगा घेतलेल्या आहे इथे मी। आणि अशा प्रकारे आपल्याला काळी मिरी पण घातलेली आहे। तर अशा प्रकारे सर्व खडे मसाले छान थोड्याशा तेलामध्ये आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मसाले की सर्व भाजल्यामुळे भाजीला खूप छान चव येते। त्यामुळे अशा प्रकारे आपण 2 मिनिटे छान परतून घेतलेले आहे मसाले। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासोबतच मी ते भाजलेला कांदा, अद्रक, लसूण याची पेस्ट पण एकत्रच मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। इथे आता आपण 2 किलो इथे सुंदरी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि धुतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला भांड्यामध्ये एका पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे सर्व त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे त्यामध्ये। त्यामुळे काय होईल की यामध्ये जी आपण स्वच्छ धुवून तर घेतलेलीच आहे, पण ते एकदा छान उकळत्या पाण्यामधून काढली की भाजी छान लागते आणि वास वगैरे जो असतो तो निघून जातो। त्यामुळे अशी गरम पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून आणि थोडीशी हळद घातलेली आहे मी। तर आपल्याला उकळी येईपर्यंत छान शिजू द्यायची आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आता मी एका चाळणीमध्ये काढून घेते आहे आणि ही भाजी आपण आता कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे जास्त इथे काही शिजवली नाही आहे, फक्त गरम पाण्यामधून छान काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहे। तर आता आपण इथे कुकरमध्ये तेल तापत ठेवूया। या भाजीला तेल थोडं जास्तच लागणार आहे, त्यामुळे तेल थोडं जास्तच घालत आहे मी। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जे वाटण केलेलं आहे मसाल्याचं ते घालून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। तेल छान गरम झाल्यानंतरच हे मसाले घालायचे आणि त्यामुळे कसं मसाल्याचा जो छान सुगंध आहे तो छान भाजीला येतो। त्यामुळे तेल छान गरम झाल्यानंतरच हे मसाले घालायचे आहे। अशा प्रकारे आपण छान 2 मिनिटे परतून घेतलेला आहे मसाला। आता आपल्याला इथे चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी तिखट, मीठ आणि हळद घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता। कमी तिखट पाहिजे असेल तर कमी तिखट करू शकता। अशा प्रकारे 2 मिनिटे छान मसाल्यात हे तिखट मीठ पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। नंतर आपण हे सुंदरी जी आहे काढून ठेवलेली आहे ती आपल्याला घालायची आहे आणि 5 मिनिटे तरी आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे। त्यामुळे सगळीकडे छान भाजीला मसाले लागले जातील आणि 5 मिनिटांनंतर बघू शकता छान आपले भाजी अशी मस्त झालेली आहे। त्यानंतर आता आपण इथे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं भाजी शिजण्याकरता आपण टाकून घेऊया। तुम्हाला सुकी बनवायची असेल तर तुम्ही सुकी पण बनवू शकता। तर मी इथे थोडा रस्सा करत आहे भाजीला। तर अशा प्रकारे 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि 4 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहे इथे बघू शकता। तर बघा मस्त झालेली आहे भाजी आणि मस्त दिसत आहे आणि छान शिजलेली पण आहे। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा आणि लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।